नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एका मोठ्या शहरामध्ये भगवान श्री विष्णूचं मोठं मंदिर होतं. रोज खूप भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी यायचे. हळूहळू त्या मंदिराची ख्याती वाढायला लागली, भक्तांची गर्दी व्हायला लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला. मग काही लोकांनी ठरवलं की आता भगवान विष्णूंना एक सोन्याचा मुकुट करावा आपण. त्यासाठी निधी गोळा करायचं सुद्धा ठरवलं. गावच्या बाजूलाच एक अनाथ अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमाला सुद्धा गावातले काही लोक दानधर्म करायचे. त्या गावामध्येच भिकुशेट नावाचे एक श्रीमंत सावकार होते. भिकुशेट आपल्या पैशातून, आपल्या नफातून काही वाटा हा नेहमीच दानधर्मासाठी वापरायचे. भक्त मंडळींना वाटलं की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला नक्की मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. आता सगळ्यांना आपल्या पेढीवर आलेलं पाहून भिकुशेटला फार आनंद झाला. त्यांनी आलेल्या भक्तांचा खूप मोठा सत्कार केला. मग लोकांनी भगवान श्री विष्णूच्या सोन्याचा मुकुट करण्याविषयीचं सांगितलं. भिकुशेटकडनं मदतीची मागणी केली. यावर भिकुशेट म्हणाले, मंडळी, यावेळी मी तुमच्या कामात काही मदत करू शकेल असं मला वाटत नाही, कारण मला विष्णूला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा पाय करायचा मी विचार करतोय. मग ते सगळे लोक म्हणाले की भिकुशेट, म्हणजे काय करणार आहात तुम्ही, आम्हाला नक्की सांगा. त्यावेळेस भिकुशेट त्यांना म्हणाले की तुम्ही ना सगळ्यांनी 2 दिवसांनी या. 2 दिवस गेले. सगळी भक्तमंडळी पुन्हा भिकुशेटच्या पेढीवर गेली. यावेळी भिकुशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. भिकुशेटनं त्या मुलाला उठायला सांगितलं, पण त्याला उठता आलं नाही, कारण त्या मुलाला 2 पाय नव्हते. मग भिकुशेटनं त्यांच्या नोकराला एक पेटी आणायला सांगितली. नोकर भली मोठी पेटी घेऊन आला. त्यातल्या वस्तू काढल्या आणि त्या वस्तू म्हणजे होते ते 2 कृत्रिम पाय. त्या नोकरानं त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसवलं आणि त्याला ते पाय बसवले. मुलाला त्या 2 कृत्रिम पायावर उभं केलं आणि तो मुलगा एक एक पाऊल हळूहळू टाकायला लागला. यावेळी भिकुशेट म्हणाले, मंडळी, या मुलाचं नाव विष्णू आहे. हा अपंग आहे, अनाथ आहे, याला पाय नव्हते, म्हणून मी शहरातनं हे पाय विकत आणले. हे पाय त्याला आता मी बसवलेत आणि यामुळे तो आता हिंडू फिरू शकतो, स्वतःची कामं कोणाच्या मदतीशिवाय करू शकतो. मंडळी, म्हणजे बघा, भगवान विष्णूला जो सोन्याचा मुकुट करायचा आहे त्यात मी यावेळी मदत करू शकलो नाही याचं मला वाईट वाटतंच आहे. पण या विष्णूला पायांची गरज होती, त्यामुळं मी माझ्या दानाचा धर्म या विष्णूच्या बाबतीत पाळला. हे कृत्रिम पाय याच्या दृष्टीनं सोन्या चांदीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. बरोबर ना श्रोते हो? त्यावेळी उपस्थित सर्व भक्त मंडळींनी भिकुशेटचं कौतुकच केलं आणि त्यांच्या मनात भिकुशेटविषयीचा आदर अधिकच दुणावला. तात्पर्य हेच, मानवसेवा हीच ईश्वर सेवा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.